महाराष्ट्रात जवळपास 52 जमाती दऱ्याखोऱ्यांमध्ये राहतात. गाव कुसाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शतकानुशतक या जमाती अनेक प्रथा अंधश्रद्धा यामध्ये अडकून पडलेल्या आहेत. अनेक जमातींना स्वतःची ओळख मिळालेली नाही किंवा त्यांना शासन दरबारीही त्यांची ओळख नाही. अशीच एक जमात आहे. आपलं काम अर्धवट राहिलं, आपलं काम बिघडलं तर आपण सहज म्हणतो की माझं काम म्हणजे डोंबाराचा खेळ झाला. या डोंबारी समाजाच्या आयुष्याचं किंवा त्यांच्या समाजाचा कसा खेळ झालाय याबद्दल आपण पाहणार आहोत या विशेष कार्यक्रमात. डोंबारी समाजाची पार्श्वभूमी, त्यांचा इतिहास हा शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. महाराणा प्रताप यांच्यासोबत त्यांनी लढाया केलेल्या आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये काय इतिहास होता हा पुसला गेला. मात्र आताचा डोंबाऱ्यांचा इतिहास हा भिकाऱ्याचा आहे किंवा केवळ तारेवरची कसरत करून भीक मागून खाणाऱ्यांचा आहे. काय ही ओळख पुसली गेली आणि काय इतिहास होता याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट. महाराष्ट्रात 18 पगड जाती आहेत. त्यातील अनेक जातींच्या माथी गुन्हेगार म्हणून आपण शिक्का मारलाय. एक जमात अशी आहे जिची ओळखच तिच्या खेळावरून पडली आहे. ती आहे डोंबारी जमात. डोंबारी समाजाचं मूळ कुठलं आहे, हा समाज नेमका कुठून आला याचा इतिहास फारसा दिसत नाही. मात्र राजस्थान आणि गुजरातमधून हा समाज महाराष्ट्रात आला असं बोललं जातं. तसा या समाजाचा इतिहास शूर आणि पराक्रमी आहे. महाराणा प्रताप यांच्या सैन्यात डोंबारी समाज सामील होता. 2 दऱ्यांमध्ये दोर बांधून एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाणं, सैनिकी साहित्य नेणं ही कामं हा समाज प्रामुख्यानं करत असे. दुसरीकडं दलातील सैन्यांचं मनोरंजन आपल्या खेळांच्या माध्यमातून करणं किंवा शत्रू सैन्यांमध्ये जाऊन आपल्या खेळाच्या माध्यमातून त्यांना थोपवून ठेवणं किंवा शत्रू सैन्याला खेळांच्या नादात गाफील ठेवणं अशी कामं डोंबारी समाज करत असे. खाली पायला वरी हात मोडतो. गडावरनं दार काढायचं असेल तर गडावरनं दुरी टाकून त्या दुरीवरने चालत जाऊन आमची महिला दार काढायची आणि त्या सैनिकाचं नामोहराम करण्यासाठी आम्हाला खूप मोठं सहकार्य व्हायचं. शिवाजी महाराजांनी हे सगळं अनोखं हे ओळखलं होतं. त्याच नंतर राजश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये तर या समाजाचे आमच्या गोविंद महाराज जे समाज आहे तर या समाजाचा मूळ पुरुष म्हणजे आम्ही गोविंद महाराज. त्या गोविंद बाबांचा राजाश्रय हा राजश्री शाहू महाराजांच्या ह्याच्यामध्ये निघतो. शाहू महाराजांनी या समाजाला एक राजाश्रय दिला होता. ह्यांच्या कलेला वाव देऊन ह्यांच्या गुणांना कौतुक करून या कलेचा त्यांनी आदर केला होता. पण पुढं जर बघितलं हे कला तिथून राजाश्रयापासून संपली. गावोगावी आणि रानावनात भटकत हेरगिरी सुद्धा हा समाज करीत असे. आजही काही प्रमाणात हा समाज जंगलातील रानमांजर, जंगली डुक्कर, पक्षी, मासे, कासव यांची शिकार करतो. डोंबारी समाजात शिव्या दिल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. बायकोला शिव्या देणं, बायकोच्या आई वडिलांना शिव्या देणं, स्वतःच्या आई वडिलांना शिवी देणं, मुलींना शिव्या देणं याला जात पंचायत दंड देते. एवढंच नाही तर दुसऱ्याचं पाणी शौचास नेलं तरी दंड आकारला जातो. शूरवीर महाराणा प्रताप यांच्या शेवटच्या लढाईमध्ये प्राणपणाने लढणारा डोंबारी समाज काळाच्या ओघामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रथा यामध्ये अडकला आणि भिकाऱ्यासारखा जगू लागला. मात्र आज याच समाजासाठी कुठेतरी एक आशेचा किरण दिसू लागला. महाराणा प्रताप यांचा शेवटच्या युद्धात पराभव झाला आणि हा समाज आधारहीन झाला. मग या समाजानं देशभरात पसरायला सुरुवात केली. रानावनातून भटकंती करत हा समाज महाराष्ट्रात आला. रानात भटकत राहणं, वनातील पशुप्राण्यांची शिकार करून गुजराण हा समाज करीत होता. रस्त्यात गावं लागली की आपला खेळ दाखवून मनोरंजन करणं आणि गावातून जे काही अन्न कपडे मिळतील ते घेऊन चालत राहणं अशी परंपरा या समाजाची आहे. आजही हा समाज एका गावात कधीच थांबत नाही. डोंबारी समाज हा प्रामाणिक आणि आपल्या मेहनतीचं घेणारा समाज आहे.
महाराष्ट्रात डोंबारी समाजाची प्रामुख्यानं 4 कुळं आहेत. दणकान हाती, कवडेल वारीचा, तासनेटा आणि गोईदार खोपटा. हा डोंबारी समाज आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. भटक्या विमुक्त समाजामध्ये श्रद्धा, प्रथा, अंधश्रद्धा या भरपूर असतात आणि या प्रथेला सर्वप्रथम बळी पडतात त्या महिलाच. मात्र डोंबारी समाजातील महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या प्रथेच्या विरोधात बंड केलं आणि त्या प्रथा मोडून काढल्या. काय प्रथा होत्या, कशा त्या मोडून काढल्या, पाहूया. डोंबारी समाज आजही शिक्षणापासून दूर आहे. त्यामुळे अनेक अनिष्ट रूढी परंपरांच्या विळख्यात अडकलेलाच आहे. नील नील पाखरू आंब्यावरी गाता गाताना म्हणते खेळायला चला अपनी करुणा के जल तू बहा के कल्ली पावन हर एक मन लकोना इतनी शक्ति हमें देना दाता बन कई श्वास कंजू रहो ना. आपला विश्वास बसणार नाही अशा परंपरा या समाजात पाळल्या जातात. डोंबारी समाजात महिला किंवा पुरुष अंघोळ करत नाहीत. महिनोमहिने समाजातील महिला अंघोळीपासून दूर राहते. डोंबारी समाजात महिला सुंदर असतात. त्या सुंदर दिसल्यावर परपुरुष तिच्याकडे आकर्षित होईल आणि ती अपवित्र होईल अशी धारणा आहे. म्हणून तिनं अंघोळ करायची नाही. त्यामुळे तिच्या अंगाचा वास येईल आणि परपुरुष तिच्या जवळ जाणार नाही. ही विचित्र परंपरा आहे. आंघोळ यासाठी करणे नाही की ह्यांच्या सगळ्या महिला देखण्या आणि खूपसूरत आहेत. मग जर हे दुसऱ्याच्या घरी भिक्षा मागायला एकट्या गेल्या तर समाज त्यांना बाटवल आणि त्याला हे करेल असं त्यांची प्रथा होती. म्हणून जर आपल्या शरीराचा जर गंदगीचा वास आला तर आपल्याला कोणी परपुरुष आपल्याला काही शिवणार नाही असं त्यांना वाटायचं. म्हणून ते वर्षानुवर्ष आंघोळ करायचे नाहीत. डोंबारी समाजात दुसरी विचित्र प्रथा आहे स्वयंपाक न करण्याची. डोंबारी समाजातील अनेक महिलांना माहितीच नाही की भाकरी कशी करायची, चूल कशी लावायची. भिकेत जे मिळेल तेच खाण्याची प्रथा आहे. भीक मागण्यासाठी खास करून महिलांनाच पाठवलं जातं. मात्र आता नरसिंग धरे यांच्या प्रयत्नांमुळे काही महिलांनी आता स्वयंपाक शिकायला सुरुवात केली. शाळेत होते आपल्या स्वयंपाकीला तेव्हा मी शिकवलं की असे भाकरी करायचे, असे स्वयंपाक करायचे, ताज्या करून खाले. आपण सकाळी मागून आणलेले जेवले तर जेवले, पण सांच्या पारी तर ताज्या भाकरी शिकवून आपण खावं लागते. मग तुम्हाला भाकरी करायचं कोणी शिकवलं? तुम्हाला तर भाकरी येत नव्हती. आमची सासूबाईने शिकवली तेव्हा मी सून शिकलो. माझ्यामुळे सगळ्याच बाया बघून शिकले. डोंबारी समाजात डॉक्टरकडे उपचारासाठी जाण्याची प्रथा नाही. कारण महिलेला डॉक्टरनं तपासणीसाठी हात लावला तर ती अपवित्र होते असा समज आहे आणि पुरुषांना डॉक्टर आपलं पोट कापेल अशी भीती वाटते. डोंबारी समाजाचे देवही अजब. खेळण्याच्या गाडीत बसवलेला देव किंवा विमानात बसवलेला देव त्यांचे श्रद्धास्थान. आम्ही देवाचं दर्शन घ्यायला तयार झालो म्हणून गुरुमातेनं आम्हाला देव दाखवले असाही त्यांचा समज आहे. याच्यामुळे आमचा मालक वारला आणि लेकरं आहे तर 6. हा सुना 6 लेकरं. सुखाकार आनंद आहे. तू चांगले पुढे कर, चांगले ह्याला गाडीवर बसव आणि तू टोपल्यात ठेव, तुला आनंदही मिळते म्हणून ते सुगून बघणाऱ्यानं सांगितल्यावर मी कुठे गेलते कादिवारी गामचू फिरू पंढरपूर आणि तुळजापूर हे 2 मिळल्यावर त्या तिथल्या बघणाऱ्याने सांगितले. मग त्या लाल दिवाची गाडीवर त्याला बसवले. डोंबारी समाजातील मुलामुलींची लग्न 3 ते 4 वर्षातच केली जातात. यामुळे मुलगी वयात येईपर्यंत पवित्र राहते अशी भावना आहे. डोंबारी समाजात मुलींना डोंबारी खेळ येत असेल तरच लग्न जमतं. लहानपणापासूनच भीक मागून खेळ करून अन्न मिळवायची हीच प्रथा रुजवली जाते. जर महिला कुप्रथा जर मोडत असेल तर तिचं कुटुंबही त्या प्रथेतून बाहेर पडतं. तिची गल्ली त्यातून बाहेर पडते, तिचा समाज त्यातून बाहेर पडतो आणि त्याचमुळे म्हणतात की महिला शिकली आणि प्रगती झाली.
या महिला अशिक्षित जरी असल्या तरी त्यांनी त्यांच्या परंपरेने आलेल्या प्रथा मोडण्याची या ठिकाणी हिंमत केलेली आहे. डोंबारी समाजातल्या रूढी परंपरा आता मागे पडतायत. नरसिंग झरे यांच्या प्रयत्नातून अंघोळ करणे, भीक न मागता स्वयंपाक करणे आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाणं तसंच बालविवाह रोखणं अशा सवयी डोंबारी समाजाला लागल्या आहेत. सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. डोंबाराचा खेळ दिसतो तेवढा सोपा नाही. डोंबाराचा खेळ म्हणजे संयम, एकाग्रता आणि जिद्द याचा एक सुरेख मिलाप असतो. कशा पद्धतीने लहानपणापासूनच डोंबाऱ्याचं पोर हा खेळ शिकतो, कशा पद्धतीने त्याची ट्रेनिंग होते आणि त्यानंतर तो कशा पद्धतीने खेळ करतो पाहूया. डोंबारी समाजाची खरी ओळख आहे ती त्यांच्या साहसी खेळ डोंबारी खेळामुळे. डोंबारी समाजाचा हा साहसी खेळ पारंपरिक आहे. या खेळामध्ये महिला, लहान मुली आणि पुरुष साहसी खेळ करतात. आपल्या जीवावर उदार होऊन लोकांच्या मनोरंजनासाठी हा खेळ सादर केला जातो. या खेळामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय किंवा कायमचं अपंगत्व आलंय. डोंबारी समाजाचा हा खेळ म्हणजे एकमेव उपजीविकेचं साधन आहे. बघितले हां बरं आहे, कलाकार चांगलाच आहे म्हणलं की नाही. अजून डबल ठेवतात ते गावामध्ये काम, म्हणजे मी मागला खेळामध्ये आमदानी होते. आधी जास्त लोक बघायचे, हो जास्त बघते. आता बी बघते, आता बी केलं तर आताही बघते. मग नाही आता फिरण झालो मी गावावर. आता होते अवसान होती, ताकद होती तेव्हा बक्काळ काम केलं. आता अवसान कामाचं पोरं होतं काम करायला. डोंबारी खेळासाठी लहान मुलींना पहिल्या वर्षापासूनच धडे दिले जातात. शारीरिक लवचिकपणा येण्यासाठी मुला मुलींना कठोर मेहनत करावी लागते. त्यांना त्रास होऊ नये म्हणून पहिल्या वर्षापासूनच गावठी दारू त्यांना पाजली जाते. दारूच्या नशेत त्यांचं शरीर हातानं जोर लावून वाकवलं जातं. प्रचंड यातना सहन करीत त्या लवचिक तयार होतात. हा खेळ येत नसेल तर मुलींच्या लग्नासही अडचणी येतात. खेळाच्या कसरती करताना ह्या मुली ऑलिम्पिकच्या खेळाडूलाही लाजवतील अशा कसरती करतात. डोंबारी खेळाची मदार पुरुषांच्या तुलनेत महिलांवर जास्त असते. वजनदार दगड केसानं उचलणं, गळ्यात लावून लोखंडी सळई वाकवणं, लहानग्या रिंग मधून शरीर बाहेर काढणं, जमिनीवरील सुई डोळ्यांच्या पापण्यांनी उचलणं, काठी फिरवणं अत्यंत महत्वाचं आणि लोकांना आवडणारा प्रकार. उंचावर बांधलेल्या दोरीवरून चालणं, मानवी मनोरे रचणं, सर्व प्रकार अवघडच. आता या खेळाच्या शबासकीसाठी प्रेक्षक कमी झाले. लोक सिनेमा टीव्हीकडे वळल्यानं कमाई होत नसल्याची खंत या गुणी कलावंतांना वाटते. ज्या पद्धतीनं ऑलिम्पिकमध्ये कसरती केल्या जातात त्याच तोडीच्या कसरती डोंबाराच्या खेळामध्येही होतात. मात्र दुर्दैवानं TV, सिनेमा, इंटरनेट आल्यामुळं हा डोंबाऱ्याचा खेळ आता कुठंतरी मागं पडत चाललेला आहे आणि त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला. डोंबारी कलाकार साहसी आणि मेहनती असतात. सर्कशीमध्ये कलाकारांचा अपघात होऊ नये म्हणून जाळ्या असतात. रस्त्यावर खेळ करणाऱ्या डोंबारी कलाकाराला मात्र कसल्याही जाळ्या नसतात. सर्कशीच्या खेळाला चुकीचा रिटेक असतो, मात्र डोंबारी खेळात चुकीचा रिटेक नाही. सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. प्रत्येक समाजाला बदलतो किंवा बदलणाऱ्या समाजाची आशा असते ते समाजातील तरुण. डोंबारी समाजातीलही तरुणांनी स्वतःला बदलून घेतलेलं आहे. जे हात भीक मागण्यासाठी उठत होते आता ती प्रथा त्यांनी बंद केलेली आहे. सन्मानाने काम करतायत, सन्मानाने जगतायत. बघूया. सुटाबुटातील हे आहेत डोंबारी समाजातील शिवराम बंडी धनगर. अन्सारवाडा या डोंबारी वस्तीवर राहणारे शिवराम वर्षभरापूर्वी भीक मागून खात होते. दारू पिऊन दिवसाचा वेळ काढणं हा त्यांचा दिनक्रम होता. मात्र आता शिवराम यांचे भिकेसाठी दया याचना करणारे हात सन्मानानं संगीत वाजवतायत आणि पैसाही कमवतायत.
यांनी स्वतःची बँड पार्टी तयार केली आहे. एवढे भीक मागून आपल्या लोकांचा खेळ जीवात मात्रा करून अंग वाकून अंग पोरावाला त्रास करून आपण भीक जर मागतं तर ते लोक द्यायला तयार नाही. तर आपण जर असली उद्योग आपण बी कला शिकले तर आपल्याला बी जीवनाला चांगलं वाटतील. म्हणून आम्ही विचार केलं. लोकांचं एक दोन बँडवाल्याचं संघ फिरलो, त्यांनी वाद्या बघितलं, बघून की आम्ही बी विचार केलो की बाबा दोघांचे का नाही बाबा आपण बी कुठे तर जाऊ, कुठे तर जाऊन आपण बी जर शिक्षण घेतलंय, आपण बी एक दोन माणसं शिकून आले तर आपल्याच पोराला जर शिक्षण झाली तर आपल्याला पुढची पिढी आपल्याला एकूण एकाला बघून का शिकत. बँड वाजतो, आता शाळामध्ये शिकतो, असं कसलं पण काम नोकरी बिकरी लागला डोंबारी वस्ती असलेल्या अंसरवाड्यावर केवळ बँड पार्टीच नाही तर काही तरुण मुलांनी काळाची गरज ओळखून डीजे पथकही सुरू केलंय. डोंबारी शिक्षणासोबतच डीजे पथक चालवून त्यांनी स्वतःचा रोजगार निर्माण केलाय. ही मुलं मुळातच कलाकार आहे आणि त्यांनी स्त्री आणि पुरुषाच्या आवाजात गायनाची कलाही अवगत केली आहे. आणि असंच आम्ही आता बघितलं, असं बाहेर एक जेंट्स असतं, त्याने स्वतःने त्यानं माईक घेऊन असंच गाडीच असतं, त्यानं स्वतःने म्हणते लेडीजचे बी आवाज आणि जेंट्सचे बी आवाज काढून त्यानं स्वतः म्हणते. त्याच्याकडं मी बघून आम्ही प्रयत्न केले की आपण बी बघावं असं गाणे शिकून येते का म्हणून. स्वतःही घरी असं रेशल करून आता मोबाईल वगैरे किंवा असं DVD वगैरे गाणे ऐकून त्याच्याबरोबर आवाज काढून आम्ही गावाकडे ट्रेनिंग कुठलंच नाही. डोंबारी समाजातील पुरुषच नाही तर महिलांनीही स्वतःचा रोजगार सुरू केलाय. रेश्मा आणि आरती सुंदर आणि गुणी डोंबारी मुली. काही दिवसांपूर्वी दोघेही मागून खात होत्या, आता त्या सन्मानानं रोजगार मिळवतात. आम्ही सतरंगीचं काम करतो. किती करता रोज? दिवसाचं 2-3 असं करतो. किती पैसे भेटतात? 200-300 असं भेटते. कसं वाटतं काम? काम आम्हाला चांगले वाटते. पहिलं मागून खायला फिरते होते, ते चांगलं वाटणं झालं होतं. आता काम केलं तर आता चांगलं वाटलं आलं तर नाही मागायला जात होते. मागायला जात होती. आता कसं वाटतं? आता चांगलं वाटतं काम करून. मागायला मागायचं वाटत नाही, लाज वाटते मागायला. आता हक्काचं सन्मानाचे पैसे. डोंबारी वस्तीमध्ये फिरणारे हे आहेत नरसिंग झरे. नरसिंग झरे यांच्या प्रबोधन आणि प्रयत्नांमुळेच भीक मागणारे डोंबारी हात आता रोजगाराला लागलेत. त्यांनी विविध मार्गाने डोंबारी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी प्रयत्न चालवलेत. गावानं डोंबारी समाजासोबत राहतो म्हणून नरसिंग यांना बहिष्कृत केलं होतं. मात्र त्यांनी डोंबारी समाजाची साथ सोडली नाही. त्यांनी प्रयत्न चालूच ठेवलाय आणि त्यामध्ये त्यांना यशही आलंय. ज्यावेळेस हे लोक अगोदर गावामध्ये आमचे आले त्यावेळेस आमच्या गावातील लोक यांच्याकडं अजिबात कोणीच बघत नव्हतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढे घाण राहायचे की यांना भीकसुद्धा आम्ही गावातून कोणी देत नव्हतो. त्याच्यानंतर काही वर्षापूर्वी नरसिंग झरे असा आधारस्तंभ यांच्या पाठीमागे उभा राहिला की त्यांनी या लोकांचं पुनर्जीवन करण्यासाठी पूर्ण आपला प्राण त्यागाला लावून यांच्यामध्ये सुधारणा केली. रेश्मा, आरती आणि शिवराम यांनी आपल्या पारंपरिक प्रथांना मूठमाती देऊन सन्मानानं जगायला सुरुवात केली आहे. इतरही डोंबारी समाज आता घाणेरड्या संस्कृतीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या सोबत आहे नरसिंग झरे सारखा तरुण. मात्र सरकारनंही आता डोंबारी समाजाच्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डोंबारी समाज गेल्या अनेक वर्षांपासून ज्या श्रद्धा, अंधश्रद्धा, कुप्रथेच्या गर्तेत अडकला होता तो आता कुठंतरी बाहेर पडताना दिसतोय. तरुण मुलं असतील, स्त्रिया असतील, तरुण मुली असतील, या आता समाजासमोर भाकरीसाठी हात पसरत नाही आहेत, तर ते स्वतःचा व्यवसाय करतात, सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सन्मानाने जगता यावं, समाजाच्या मुख्य प्रवाहात आपल्यासोबत चालता यावं, यासाठी आपल्याही मदतीचा हात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता या विशेष कार्यक्रमामध्ये तच थांबूया. पाहत रहा फक्त IBN लोकमत.